नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना हाय. तर ना आज मी सकाळी लवकर उठलेली आहे, म्हणून सगळी माझी कामं एकदम फटाफट लवकर झालेली आहेत. तर आता ना काय झालेलं आहे, काल रात्री ना खूप पाऊस होता. म्हणजे काल 2 दिवस झाले खूप पाऊस पडतो आहे. त्यामुळे ना मुलांना सुट्टी दिली होती शाळेला. आणि सॉरी, शाळेला नाही, माझ्या परत तोंडामध्ये शाळा आली. शाळेला नाही, कॉलेजला सुट्टी होती. तर ना आयुष मला काल पण बोलला होता, 2 दिवस आधी पण बोलता, मम्मी आलू पराठे बनव म्हणून. पण मला ते जमलं नव्हतं. आणि आदल्या दिवशी मी ना इडलीचं पीठ काढण्यासाठी ना तांदूळ आणि डाळ भिजवून ठेवले होते. तेव्हा पण तो बोलला होता, पण मला काय ते जमलं नाही. मी पीठ काढलं होतं ना, म्हणजे तांदूळ भिजत घातले होते ना, मग मी इडलीचा बेत केला होता. तर इथे आज मी बनवणार आहे आलू पराठे. इथे ना बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि थंड करायला ठेवलं आहे. एका साईडला ते हॉलमध्ये येऊन थंड होईपर्यंत लसूण वगैरे सोलून घेतलेली आहे. आणि हा ना खास मसाला मी बनवते आहे आलू पराठ्यांसाठी. मस्त हा मसाला एकदा वापरून बघा तुम्ही, इतके छान टेस्ट येते ना आलू पराठ्याला. म्हणजे आलूचा जो आपण मसाला बनवतो ना बटाट्याचा पराठ्यांसाठी, मस्त खूप छान टेस्ट येते त्याला. असा मसाला एकदा नक्की बनवा. ह्याच्यामध्ये मी मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण, अद्रक आणि कढीपत्ता घेतलेली आहे. त्यामध्ये मी धणे जिरे पूड घालणार आहे. मी ते मिक्सरला लावायला जेव्हा हे घेतलेलं ना, मसाला लावायचा होता, मिक्सरला भांडं घेतलं तेव्हा त्याच्यामध्ये ना रवा होता. मितालीने काय केलं, बटाट्याचे काप बनवले होते ना, त्याच्यासाठी तिने काल रात्री माझ्याकडे म्हणजे जाडा रवा होता, तर तिने काल रात्री ना बटाट्याचे काप बनवण्यासाठी तो रवा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला. आणि बाकीचा मसाला ना रवा ना तिने त्या मिक्सरमध्येच ठेवला होता. तर मी तो आता एका डब्यामध्ये, छोट्या डब्यामध्ये काढून ठेवलेला आहे. आणि हा मसाला सगळा जो हिरवा मसाला आहे ना, तो मी वाटून घेतलेला आहे. मस्तपैकी असं जाडा भरडा वाटून घेतलेला आहे, खूप अशी बारीक पेस्ट नाही केले. तर ते वाटण पण मी काढून ठेवलेलं आहे एका साईडला. तर ना अजून माझे बटाटे तरी पण थंड व्हायचे अजून टाईम होता. तर मी बोलली तोपर्यंत मी इथे पीठ मळून घेतलेलं आहे. मस्तपैकी पिठामध्ये ना मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे. आणि ना 1 चमचा असं मस्त तो आपली पळी असते ना तेवढी भरून मी तेल घातलेलं आहे. चांगलं पिठाला चोळून घेतलेलं आहे. जसं आपण शंकरपाळी वगैरे करताना कसं ते करतो पण चोळून घेतो पीठ, तसं मस्तपैकी पिठाला मी चोळून घेतलेलं आहे. नंतर पाणी घालून पीठ मळून घेतलेलं आहे. तर इथे बघा लाईट म्हणजे काळोख पडत होता ना, तर मी तुम्हाला बोलते 1 मिनटं थांबा, मी लाईट लावते. म्हणून मी लाईट लावून आली. तर ना इथे बघा आता पीठ माझा एक प्रोसेसमध्ये म्हणजे मी मध्ये स्किप करून केलं आहे ना, तर खूप अगदी 10 मिनटं तरी लागले असते मला पीठ मळायला. तर नाही मी इथे मस्तपैकी असं एकदम पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही, असं पीठ मस्त मऊ असं मळून घेतलेलं आहे. आता पीठ मळून झालेलं आहे. मी एका साईडला तो झाकण मारून ठेवून देते. दुसऱ्या साईडला बघा बटाटे मस्त असे म्हणजे गार झालेले आहेत. आता मी ते सगळे सोलून घेते. सगळे म्हणजे मी सगळे नाही सोलले. याच्यातले 7 बटाटे होते ना, 5 बटाटे सोललेली आहेत आणि 2 बटाटे मी ठेवून दिलेले आहेत. पुढे कुठे पण उपयोगी पडतात किंवा भाजी वगैरे इमर्जन्सीमध्ये पटकन घालता पण येते. म्हणून मी बटाटे मोस्ट ऑफ ना जेव्हा बटाटे उकडायचे असतात तेव्हा मी एक्स्ट्राच बटाटे उकडून ठेवते. बघा मी 2 आता साईडला काढून ठेवते. तर इथे बटाटे आता मी ना सोलून घेतलेले बटाटे सगळे मस्तपैकी आपली किसणी असते ना छोटी, चहासाठी अद्रक किसतो त्याच्यावरती मी मस्तपैकी भरभर माझे हे सगळे बटाटे किसून झालेले आहेत. असं ते स्मॅशरने मी स्मॅश नाही केलेले आहेत. तर मस्तपैकी ह्याच्यावरती म्हणजे भरभर झाले पण किसून. तर आता किसून झालेल्या बटाट्यामध्ये मी मस्तपैकी कोथिंबीर घातली आणि 1 टाळा असा पुदिनाचा त्याच्यामध्ये चिरून घातलेला आहे. त्याच्यानंतर ना मी आमचूर पावडर घातलेली आहे, गरम मसाला घातलेला आहे, चवीप्रमाणे मीठ घातलेला आहे. आणि हा जो वाटण केला होता ना हिरवा, तो मी वाटण घातलेला आहे. खरंच एकदा तुम्ही करून बघा, ट्राय करा. आणि मस्तपैकी ह्या सगळं तो वाटण वगैरे मसाला सगळं ह्या बटाट्याचा सारण जो बनवलं ना त्यात छान असं मस्त मळून घेतलेला आहे. बघा किती छान माझा मस्त बटाट्याचं सारण तयार झालेलं आहे. टेस्ट करून बघितलं, खूप छान लागत होता. तर ह्याच्यामध्ये तुम्ही ना नुसतं असं हे टाकलंत ना, कॉर्नफ्लॉवरमध्ये डीप केलंत ना असंच बटाट्याचं सारण हे, आणि त्याची टिक्की पण इतकी छान लागते ना, एकदा नक्की ट्राय करा. कारण का मी मोस्ट ऑफ अशी वरचेवर बनवत असते. असं सारण बनवायचं आणि कॉर्नफ्लॉवरमध्ये डीप करायचं आणि ते थोडंसं शॅलो फ्राय करा किंवा डीप फ्राय करा. तर ना आता मी इथे ना पराठे बनवण्यासाठी ना सगळी तयारी करते. लाटणी मी धुवून घेतली होती, म्हणजे लाटणी ओली होती म्हणून मी गॅसवरती अशी शेकवून घेतलेली आहे. तर आता मेन आपलं काम चालू झालेलं आहे. गोळे भरून म्हणजे ते पिठाचा गोळा करायचा आणि त्याच्यामध्ये ते सारण भरायचं आहे. न फुटता लाटायचे आहेत हे सगळे पराठे.
तर इथे बघा मी एक चपातीचा गोळा घेतलेला आहे, मस्तपैकी त्याला लाटून घेतलेला आहे आणि तेवढाच मी बटाट्याचं सारण घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मस्तपैकी भरून घेतलेलं आहे. आणि असा मोदक कसा आपण बनवतो किंवा पुरणपोळी, सेम पुरणपोळीसारखं बऱ्याच जणांना माहिती असेल, ॲक्च्युली बऱ्याच जणांना येत पण असेल पण मी माझी माहिती देते की आता काहीतरी सांगायचं आहे तुम्हाला ना, म्हणून मी आपलं तुम्हाला सगळं सांगते. बऱ्याच जणांना माहिती पण असेल, माझ्यापेक्षा छान पण बनवत असतील, पण तुम्ही पण माझं सांगा की माझं काय कुठे चुकतं आहे का. कदाचित ना माझे सगळे व्लॉग ना बरोबर जात असतील एकदम, त्याच्यामुळे ना मला काही कमेंटच येत नाही. मला म्हणजे किती चांगले हे आहेत ना व्ह्यूअर्स आहेत की बाबा मला ना कोणच कमेंटच करत नाही की चांगले पण नाहीत आणि वाईट पण नाहीत. त्यामुळे ना मला असं वाटतं की मी कुठे चुकत नाही आहे. तर ठीक आहे, चला असू दे. तर ना इथे मस्तपैकी बघा मी इथे हे एक पोळी लाटून घेतलेली आहे, म्हणजे पराठा लाटून घेतलेला आहे. तवा मस्तपैकी झणझणीत एकदम गरम झालेला आहे, त्याच्यावरती ना मी तेल लावलेलं आहे. तर आता तेल लावल्याच्या नंतर मग मी ह्याच्यावरती जी लाटलेला पराठा आहे ना तो घातलेला आहे. दुसरा हुंडा तयार करते, तोपर्यंत माझा हा पराठा शेकून होते. आणि मस्त काही पराठे म्हणजे खूप सारण भरल्यामुळे आणि थोडंसं ना ते भरडं हिरवा वाटण होतं ना, त्याच्यामुळे ना काही पराठे माझे अर्धे मुर्धे फुगलेले आहेत आणि काही पराठे माझे चांगले टम्म फुगलेले आहेत. तर इथे बघा मस्तपैकी दोन्ही साईडला मी तेल लावून घेतलेलं आहे. आलटून पलटून मस्तपैकी हळूहळू स्लो टू मीडियम गॅसवरती मी शेकवून घेतलेलं आहे. खूप फास्ट गॅस केला ना तर पूर्ण चपाती जी वरती चपातीचं हे आहे ना पीठ आहे ना ती करपून जाईल. त्याच्यामुळे मी ना मस्तपैकी स्लो टू मीडियम गॅसवरती आलटून पलटून तेल लावून छान असं खरपूस भाजून घेतलेलं आहे. तर बघा अशा प्रकारे मी तेल लावलं होतं तव्यावरती. आणि मी मुद्दाम इथे लोखंडाचा तवा घेतलेला आहे, आपला नॉर्मल तवा असतो ना तो नाही घेतलेला आहे चपातीचा. या लोखंडाच्या तव्यावरती ना मस्त छान असे पराठे वगैरे असतात ना, मस्त छान असे खरपूस भाजले जातात. त्याच्यामुळे ना मी लोखंडाच्याच तव्यावरती मोस्ट ऑफ पराठे वगैरे बनवते. तर बघा एक म्हणजे तुम्हाला दाखवलं, एक पराठा माझा अर्धा फुगला होता, एक पराठा माझा मस्त फुल फुगला होता. तर चला इथे 2 पराठे पहिला झालेले आहेत. तर मी आता मिस्टरांना देते, त्यांना कामाला बसायचं आहे ना म्हणून मी त्यांना पहिला देते. आणि बाकीचे मग आता मी तू उठलेली आहे, अजून आयुष उठलेला नाही आहे. आणि ना मी पराठे वगैरे बनवून ना मी नाश्ता करणार नाही आहे, मला जायचं आहे आरतीसाठी खाली. तर इथे माझं बघा म्हणजे मला 11च्या आसपास मला आरतीला जायचं आहे खाली. तर माझं इथे सगळं नाश्ता वगैरे पण झालेला आहे. जेवणाची अर्धी मुर्धी मी तयारी करून ठेवलेली आहे. बघा मस्त पराठा फुगला आहे ना. तर अर्धी मुर्धी तयारी करून ठेवलेली आहे जेवणाची, म्हणजे आल्याच्यानंतर फक्त फोडणी वगैरे घालायचं आहे. त्याच्यानंतर मी आरती घेऊन आल्याच्यानंतर मी पण नाश्ता करणार आहे. तर इथे माझे मस्तपैकी मी पराठे सगळे बनवून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर ना बरंच मला अजून म्हणजे नाश्ता करायचा नव्हता म्हणून मी एका साईडला ना चहा गरम करून घेतलेला आहे माझ्यासाठी. इथे माझा लास्टचा पराठा शेकतो आहे आणि मी बाकीचेच पराठे सगळे डब्यात भरून ठेवते आहे. तर इथे मस्तपैकी माझे पराठे वगैरे सगळं झालेलं आहे. ह्याच्यानंतर मी सगळा प्लॅटफॉर्म वगैरे क्लीन करेल आणि मग तयारी म्हणजे फक्त कपडे चेंज करायचे आहेत का मग मी खाली जाईल गरबा बोलते नवरात्र चालले आहेत ना, तर गरब्याचंच आरतीचं काय नाही पडलं आहे, गरबा. तर चला इथे बघा मग सगळं झालेलं आहे आणि मला आरतीसाठी निघायचं आहे. तर इथे प्लॅटफॉर्म वगैरे क्लीन करून घेते आणि मी आता निघते आरतीला जायला. तुम्हाला दाखवते मी खाली गेल्याच्यानंतर आरतीसुद्धा शूट केलेली आहे. सकाळच्या आरतीला ना एवढ्या बायका वगैरे नसतात, जो तो आपापल्या कामामध्ये असतात ना, त्यामुळे ना एवढी माणसं वगैरे नसतात, फक्त बायकाच असतात आरती करून घेतात. तर बघा मला प्रसादामध्ये केळं मिळालं आहे, ह्याचे मी 4 भाग करणार आणि आम्हाला चौघांना हे घ्या, तुम्हाला पण प्रसाद घ्या, त्यासाठी मी पुढे केलेला आहे, स्वीकार करा हां तुम्ही. तर चला आता मी हा ना प्रत्येकाला प्रसाद देते, आयुषला, मितूला आणि मनोहरला. त्यासाठी मी 4 भाग केलेले आहेत इथे. तर इथे आता मी तू बोलते की मला नको आहे, कारण का तिने अजून आंघोळ केली नव्हती. म्हणजे विचार करा ती केव्हाची उठलेली आहे पण अजून आंघोळ झालेली नाही तिची. तर चला मी मनोहरला पण प्रसाद दिलेला आहे आणि आता मी आले नाश्ता करायला. पण झालं काय होतं, मी जेव्हा नाश्ता करायला घेतला ना तेव्हा सगळे पराठे एकदम थंडगार झाले होते. पण आता मला ना इतका कंटाळा आला होता ना, परत तो पराठे एक्स्ट्रा परत गरम करा. तर हे बघा सगळे थंड, मी तुम्हाला ते सांगते थंड झालेत. असू दे, हे सगळ्यांच्याच असं नशिबात असतं, जो जेवण बनवतो ना तो शेवटी जेवतो आणि त्याला थंडच जेवण जेवायचं असतं. तर त्याच्यानंतर आता मी ना चहा बनवून घेणार आहे याच्याबरोबर. चहा घेते याच्याबरोबर, चहा
तर इथे मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते की पराठा खरंच खूप छान झाला होता आणि तो मसाला घातला होता ना म्हणून अजून छान झालेला. मी चहाबरोबर पराठा खाल्ला. माझा नाश्ता वगैरे झाल्याच्या नंतर बघा माझं सगळं अर्धमुर्ध जेवणाची तयारी करून गेलेली म्हणून माझं जेवण पण पूर्ण झालेलं आहे. पापडीची भाजी बनवलेली होती, आमटी बनवलेली, भात बनवलेला. मस्त इथे सगळं माझं जेवण झालेलं आहे. तर मी व्हिडिओ इथेच थांबवते. परत भेटूया उद्या नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.